संभाजीनगरमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं कांदा प्रश्न आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनापूर्वी पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात केला गेलाय। आणि या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण अगोदरच पाहतोय हमीभाव मिळत नाहीये आणि त्यामुळे कवडीचा भाव मिळतोय कांद्याला, शेतकरी अगोदरच संतप्त आहेत। आता नेमकी कशी सोय तिथे केली गेलेली आहे, पोलिसांचा कसा फौजफाटा तैनात आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी? श्रद्धा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी अशा पद्धतीने हे पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे हा आंदोलन जो आता थोड्या वेळामध्ये होणार आहे आणि या आंदोलनाची जी परवानगी मागण्यात आली होती ती परवानगी आता नाकारण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी इथं मोठ्या प्रमाणात जो समृद्धी महामार्गाचा हा रस्ता आहे त्यामध्ये जी जुन्या वाहनांची टायर होती ती ठेवण्यात आली होती आणि पोलिसांचा असा संशय होता की ही जी टायर आहे चक्का जाम करण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेली, त्यांना जाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशा पद्धतीचं माहिती मिळाली। त्यामुळे या महामार्गावर लपवलेली जी टायर आहे ती देखील आता पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि या आंदोलनाला आता परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात विधान परिषदेत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी येणार आहे आणि नेमकं त्यांची भूमिका काय राहणार आहे हे देखील पाहूयात आपण। आपल्यासोबत या सर्व पोलीस निरीक्षक आहेत सत्यजित ताईतवाले, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय परवानगी मिळाली आहे, काय नेमकी स्थिती आहे? नाही, सदर चक्का जाम आंदोलनाला परवानगी आम्ही नाकारलेली आहे। याच्यामध्ये आम्ही नोटीस दिलेली आहे त्यांना की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सनदशीर कायदेशीर मार्गाने मांडाव्यात, जेणेकरून जर चक्का जाम आंदोलन केलं एखाद्याला एखाद्या ठिकाणावरून जाण्याकरता काही इमर्जन्सी असेल किंवा काही अडचण असेल तर सामान्य नागरिकांना त्रास व्हायला नको असं आमचं मत आहे। त्याकरता आम्ही नोटीस दिलेली आहे। अगदी सचिन, या सगळ्या परिस्थितीकडे आपलं लक्ष असणार आहे। ताजे अपडेट वेळोवेळी घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।